मंत्री उदय सामंत यांच्याकडून शासनाच्या पत्राचं वाचन करण्यात आलं। शेतकरी कर्जमाफी करता 15 दिवसाच्या आत उच्चस्तरीय समिती नेमणार। उच्चस्तरीय समितीच्या अहवालानंतर कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल असं सामंतांनी सांगितलं। पुण्यातील अजित पवारांच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ झाल्याचं बघायला मिळालं। बच्चू कडूंचे समर्थक अजित पवारांच्या कार्यक्रमात आक्रमक झाले। शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे अशी घोषणाबाजी कार्यक्रमात करण्यात आली। पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमस्थळाबाहेर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं। बच्चू कडूंच्या मागण्यांना न्याय द्या अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली। आक्रमक आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांच्याशी फोनवरून चर्चा केली। आम्ही कर्जमाफी नक्की करू, मात्र आम्हाला थोडा वेळ द्या अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी कडूंना केली आहे। तर लवकरच उच्चस्तरीय समिती गठीत करू असं आश्वासनही फडणवीसांनी दिलं। बच्चू कडू यांच्या पत्नी नैना कडू यांनी भावनिक आवाहन केलं। विमान दुर्घटनेनं देश हादरला, तसंच तो शेतकऱ्यांच्या आत्महत्येनं पण हादरलाय। शेतकऱ्यांसाठी काही करावं असं कुणाला का वाटत नाही असा सवालही बच्चू कडूंनी केला। बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता सांगलीत प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले। अर्धनग्न आंदोलन करत गळ्यात गाजरांची माळ घालून कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सांगलीच्या इस्लामपूरमध्ये प्रहार संघटनेनं कडकडीत बंद पुकारलाय। इस्लामपूर बंद ठेवून सरकारचा निषेध करण्यात आला। बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता गोंदियातील प्रहार कार्यकर्त्यांनी गोंदिया आमगाव या महामार्गावर आंदोलन केलं। टायर जाळत सरकारचा निषेध केला। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी मोठं वक्तव्य केलंय। जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी काही वचन नव्हतं। कर्जमाफीविषयी जाहीरनाम्यात काहीही नव्हतं। जे जाहीरनाम्यात आम्ही दिलं होतं ते सगळं पूर्ण करतोय असं अतुल सावे म्हणाले। अंबरनाथ शहरात सध्या ठिकठिकाणी आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर झळकले आहेत। या बॅनरवर आदित्य ठाकरे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या तिघांचाही एकत्रित फोटो बघायला मिळतोय। अहमदाबादमधील विमान दुर्घटनेनंतर आतापर्यंत 270 मृतदेहांचं पोस्टमॉर्टम पूर्ण झालंय। 220 जणांचे डीएनए सॅम्पलिंग पूर्ण करण्यात आलंय। 7 मृतदेहांची ओळख पटवण्यात यश आलंय। अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी पायलटनं एटीसीला पाठवलेला संदेश समोर आलाय। प्लेनवर उचललं जात नाहीये, नाही वाचणार असा पायलट सुमित सबरवालचा संदेश समोर आलाय। यंदा बीडमध्ये जून महिन्यातच 11 प्रकल्प ओव्हरफ्लो झाले। 3 प्रकल्पांमध्ये 75% जास्त पाणीसाठा जमा झालाय। मान्सून पूर्व झालेल्या पावसानं बीडकरांची तहान भागवली आहे। मुसळधार पावसामुळे वेंगुर्ल्यातील दाभोली इथं मुख्य रस्त्यावर दरड कोसळली। सुदैवानं यावेळी वाहतूक सुरू नसल्यानं मोठा अनर्थ टळला। दरड कोसळल्यानं काही काळाकरता वाहतूक ठप्प झाली होती। पुण्यातील दिवे घाटात तुफान पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे डोंगरावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागलेलं आहे। रस्ता विस्तारीकरणाचं काम सुरू असतानाच पाणी वाहू लागल्यानं माती संपूर्ण रस्त्यावर आलेली आहे। मुसळधार पावसामुळे सोलापूरच्या अक्कलकोटमधील आरळी गावातील पूल वाहून गेला। यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। सरपंच, उपसरपंचासह ग्रामस्थांनी वाहत्या पाण्यात आंदोलन करत तातडीनं नवीन पूल बांधून देण्याची मागणी केली। अक्कलकोट तालुक्याला पाणीपुरवठा करणारे कुरनूर धरण 97% भरले। धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सोलापूर जिल्ह्यात जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे। या पावसामुळे सोलापुरातील होडगी तलाव तुडुंब भरलाय, त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळी कांद्याला पावसाचा फटका बसलाय, त्यामुळे बाजार समितीत कांद्याची आवक कमी झाली आहे। त्यातच कांद्याला भाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। सध्या कांद्याला 1600 ते 2000 इतका दर मिळतो आहे।
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भिलदरी शाफियाबाद गावात तुफान पाऊस कोसळला। पावसानं शेतात पाणी साचलं, पीक वाहून गेल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं। मनमाडच्या बागलाण आणि सटाणा भागाला वादळी पावसाचा तडाखा बसला। आसखेडा इथं वीज पडून एक बैल आणि गायीचा मृत्यू झाला, तर हॉटेलचं शेड कोसळलं, 2 कामगार जखमी झाले। जळगावच्या पाचोरा तालुक्यात झालेल्या वादळी पावसाने 750 हेक्टर फळबागा उद्ध्वस्त केल्या। यामध्ये साधारण 3 कोटींचं नुकसान झालं। खासदार स्मिता वाघ आणि आमदार किशोर पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत मदतीचं आश्वासन दिलं। रत्नागिरीतील घेरा पालगड किल्ल्याला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसलाय। वादळी पावसामुळे किल्ल्याची मुख्य तटबंदी ढासळली आहे। प्रशासनानं तातडीनं यात लक्ष घालण्याची मागणी शिवप्रेमींनी केली आहे। सांगली जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। जिल्ह्यातील 10 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून 24 तासात 22 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। वाळवा, जत, मिरज, पलूस, तासगाव आणि आटपाडी इथं मुसळधार पाऊस झालेला आहे। वसई विरारमध्ये पावसानं हजेरी लावली आहे। सखल भागात पाणी साचलंय, त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। पाणी साचल्यानं वसई विरार पालिकेनं केलेली नालेसफाई ज्याचे दावे फोल ठरलेत। पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील 4 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 2 दिवसांपासून चांगलाच पाऊस कोसळतोय। यामुळे सद्यस्थितीत खडकवासला प्रकल्पात 5.20 टीएमसी इतका पाणीसाठा जमा झालेला आहे। वाशिम जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसानं शेतीकरता आवश्यक ओलावा तयार झाला, त्यामुळे खरीप हंगामाच्या कपाशी पेरणीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। जळगावात पावसामुळे केळी बागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्यामुळे नुकसानीची तातडीनं पंचनामे करावेत अशी मागणी करण्यात येते। माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी थेट नुकसानग्रस्त शेतातून कृषी मंत्र्यांना फोन करत मागणी केली। जालन्यामध्ये तलवारीनं केक कापणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं। पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली। पेंचच्या जंगलातील एका बिबट्याची वाघाच्या हल्ल्यातून वाचवण्यासाठीची धडपड कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे। मध्य प्रदेश पेंचच्या तुरिया गेट जवळचा हा व्हायरल व्हिडिओ आहे। झाडावर बसलेल्या बिबट्यावर लक्ष्मी नावाच्या वाघिणीनं हल्ला केला। बिबट्या एका झाडावरून खालती जमिनीवर उडी मारतो आणि धावत जीवाच्या आकांतानं दुसऱ्या झाडावर चढतो। दरम्यान त्याचा पाठलाग करत लक्ष्मी वाघीण पण त्याच्या मागे झेप घेते आणि झाडावर बऱ्याच वरपर्यंत चढते। कॉरिडॉर विरोधाकरता पंढरपुरात अभिरूप मतदान सुरू आहे। यावेळी मतदान करण्याकरता कॉरिडॉर बाधितांच्या रांगा लागलेल्या आहेत। काशी आणि उज्जैनच्या धर्तीवर पंढरपुरामध्ये कॉरिडॉर होणार आहे, मात्र यालाच विरोध करण्यात आलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी लोणावळ्यातील एकविरा गडावर मनसे नेते अशोक कुटे यांनी अभिषेक करत साकडं घातलं। यावेळी अनेक मनसैनिकांनी एकविरा गडावर गर्दी केलेली आहे। वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील 39 गावच्या नागरिकांना भूखंड मिळणार आहे। यावेळी पट्टे वितरणाकरता आमदार राजेश बकाने यांनी पुढाकार घेतलेला आहे। तिरुपती बालाजीप्रमाणे पंढरपुरात विठ्ठलाचं आता टोकन दर्शन सुरू होणार आहे। 15 जूनपासून विठ्ठलाच्या टोकन दर्शनाची प्रायोगिक चाचणी होणार असून याकरता पहिल्या दिवशी 1200 लोकांना बुकिंग उपलब्ध करून देण्यात आलंय। मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे। एक्सप्रेसचं इंजिन फेल झाल्यानं 2 तासांपासून वाहतूक विस्कळीत झाली आहे। उंबरमाळी स्थानकाजवळ कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झालेली आहे। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सहपरिवार लोणी गावचे ग्रामदैवत असलेल्या म्हसोबा महाराजांची पूजा केली। विखेंच्या वाढदिवसाचं औचित्य साधत ग्रामस्थांनी देवाला 14 लाखांचा चांदीचा सुंदर पोशाख अर्पण केला। वेंगुर्ले आगारात आलेल्या नवीन 5 एसटींचं आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। वेंगुर्ले आगाराला नवीन बस मिळण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल आमदार दीपक केसरकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला।
बीड जिल्ह्यात गुन्हेगारांची सगळी कुंडली आता एका क्लिकवर मिळणार आहे. पोलिसांकरता स्मार्ट बीड पोलीस ॲप लॉन्च होणार आहे. यातून आरोपींचा तपास करणं सोपं होणार आहे.